विधानसभेमध्ये रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोकाटेंनी यामागचं स्पष्टीकरण दिलं। राजीनाम्यासारखं काय घडलंय, मी विनयभंग केला आहे का, असा संतप्त सवाल कोकाटेंनी केला। तर विरोधकांनी माझी जी बदनामी केलेली त्याबाबत मी त्यांना कोर्टात खेचणार असंही कोकाटे म्हणतायत। रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी 2 व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत। सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे वक्तव्य खोटं आहे असं रोहित पवारांनी पोस्टमध्ये म्हटलंय। जाहिरात स्किप करण्यासाठी 42 सेकंद लागतात का असा प्रश्नही त्यांनी विचारलाय। कृषी मंत्र्यांच्या सभागृहातील रमी खेळतानाचे व्हिडिओ समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही त्यांचे कान टोचले। यावर आता कृषी मंत्री कोकाटेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी बातम्या ऐकून विधान केल्याचं कोकाटेंनी म्हटलंय। मी 25 वर्षांपासून विधानसभेत असून नियम कायदे मला समजतात असे यावेळेस त्यांनी म्हटलंय। कोकाटेंचा राजीनामा झालाच पाहिजे अशी आक्रमक भूमिका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी घेतलेली आहे। तर कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी लोकांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवावं असं आवाहन देखील दमानी यांनी केलेलं आहे। कोकाटेंविरोधात विरोधक आक्रमक झालेले आहेत। कोकाटेंना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, फडणवीसांना कोकाटेंचा राजीनामा घ्यावाच लागेल अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।